कशासाठी ना आज होली उभी राहील, उद्या रुपा लागतील, पालखी घरोघरी फिरल, तर उद्याच्या उद्या गावाय लागली पाहिजे. गावाय लागली तर घर टेपी माणूस आला पाहिजे, नाही तर त्याचा एकला विचार होईल म्हणून सांग वाडी प्रमुख असते. जा बघ्या जा. काय ग रमेशचा काय फोन नाही बा. शिमग्याला काय येतो बोलला का? नकलं त्याला पण कामं असतात. तो मला नाही वाटत तो येईलसा. कामं कोणाच नसतात तरी पण येतात शिमग्यास गणपतीत. होय हो. त्याला म्हणा देवाची वर्गणी चाय पाणी 3-4 हजार रुपये खर्च आहे. त्याला सांग निदान त्या खर्चाचं तरी बघ. हा हे घे लाव फोन लाव फोन लाव फोन लाव. हा रमेश. हा आई बोल. अरे बरा आहेस ना? मी मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? बाबा बरे आहेत ना? वय वय आम्ही पण सगळे बरे आहोत. बरं आता देव येतोय दारात, येतोयस ना तू? पालखीला नाही जमणार यावेळी. सौरभची त्याच दरम्यान परीक्षा आहे ना, आणि परवा 4 सुट्ट्या झाल्यात. म्हणजे तू काही येत नाहीस? पैशाचं बरं ठीक आहे, पण जरा खर्चा पाण्याला पैसे तरी पाठवणार आहे. जरा तंगायच आहे ना. पैसे पण यावेळी नाही जमणार ग. तुला बोललो ना परवा 4 दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या. केतकी आजारी होती ना, आणि सौरभची स्कूल फी पण द्यायची आहे. तुम्ही भागून घ्या ना प्लीज. अरे आई, काय सांगू नकोस. अरे त्याच्या शिक्षणासाठी मी जमीन विकली, लॅपटॉप कॉम्प्युटर सगळं घेऊन दिलं. ऐपत नसताना पण मोटरसायकल घेऊन दिली. आता महिन्यात 1000-1500 बस, बाकी काय नाही. मला सांग, आपण पोरासने शिक्षण दिलं, चूक केली का ग? हा सांग ना, चूक केली का आपण? असं काय बोलताय हो? त्याची पण काहीतरी कामं असतील ना. काहीतरी कामं असतील मग. चूक केली आपण, चूक. जय जगदंबे जगदालंबे भुवनस्तंभे नारायणी नमोस्तुते. आले सगळे? आले ना रे सगळे? उमऱ्या टेपी माणूस आलाय ना? होय होय आले. तर मंडळीनो, आज ही गावं लावण्याचं कारण काय हे माहिती आहे काय तुम्हाला? आणि सभेला सुरुवात करायची काय? होय होय. कारण काय? रूप लागले सर्व देवांना. आता घरोघरी सर्वांच्या घरी देव जाणार आता. होय तर तुम्ही सुरू करा. चुकतावाय तुम्ही. आज गावं लावायचं कारण वेगळं आहे. असं होय, तुम्ही सांगितलं तेव्हा कळणार कसं? गावकऱ्यांनो, गाव कधी तुमच्या शब्दाबाहेर गेलाय काय? बोला रे. सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की गेली 3-4 वर्ष आपण देऊळ बांधाय काढलेला आहे, पण देव पण जागेवर आहे आणि देऊळ पण जागेवर आहे. आजूबाजूच्या गावातनं देवला बांधून झाली देवला बांधून, पण आपण तिथं जाय. आमचा गाव मिळालाय काय ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही गाववाल्यांनी द्या. अरे अशी कुजबुजूनच 4-5 वर्ष गेली आणि किती जाणार आहेत? आजूबाजूचे लोक हसतायत आपणासनी.
मग तुम्हीच सांगा काय करायचं गावकऱ्यांनो. या टायमाला करायचंच. गावच्या देवाचा प्रश्न आहे. होय नाही तर काय चहा पाण्यात इकडे ते 200-400 रुपये जातातच ना. नाहीतर काय, गावात चर्चा करून 3-4 वर्ष वाया गेली आहेत. बघा, गाव निर्णय माझ्यावर टाकतोय, ह्या गावास मान्य आहे का नाही आहे? मान्य आहे ना? होय होय सगळ्यांना मान्य आहे, पण या वर्षात देव झालंच पाहिजे. तर आता मी काय सांगतो तर ऐका. एका अर्थाने ह्या बरं झालं की आजूबाजूच्या गावातली देवलं झाली. म्हणजे काय आहे की त्याच्या पक्षीन आपलं देऊळ मोठं झालं पाहिजे. त्या देवलांचं जे कलश आहेत त्यांच्या पक्षीन आपल्या देवलाचा कलश मोठा झाला पाहिजे. तर इंजिनियर प्लॅनानं काय तर देईल, पण एकूण खर्चाचं बघताना आपल्या गावात 2650 उमरा आहे. ज्याला कोणाला 1,00,000-1.5 लाख आणि वर्गणी मोठी द्यायची असतील तर देतील. ज्यांना कोणाला सामायन द्यायचं असेल तर सामायन देतील. काय बरोबर, पण हुमऱ्या गणिक 10,000 रुपये वर्गणी आली पाहिजे. कुजबुजू नका. आणि तर 10,000 रुपये पाडव्यापर्यंत आलं पाहिजेत. आणि ज्याला कोणाला ही वर्गणी मान्य नसेल त्यानं आत्ता ह्या मीटिंगमध्ये सांगायचं. म्हणजे काय आहे की ह्या वर्षापासून त्याच्याकडे देव जाणार नाही. आणि पुढचं सांगतो की जर पाडव्यापर्यंत तुम्ही वर्गणी द्याला नाही तर पुढच्या वर्षीच देव जाणार नाहीत, पण फसवलाव म्हणून हा गाव तुमचा वेगळा विचार करील. मी काय म्हणतो, जरा मुदत वाढवून दिली तर बरं होईल. अजूनपर्यंत टाइम वाढवून दिलेलाच की. हा, आता ह्या शब्द म्हणजे गावाचा शब्द आहे का नाही? तुमच्या वर्गातल्या मुलांच्या जवळजवळ 6 महिन्यांच्या फीज राहिलेल्या आहेत. 4 ते 5 मुलं अशी आहेत आणि काही मुलांची तर ॲडमिशनपासून फीज यायची आहेत. हो सर. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत त्या मुलांना आता या ठिकाणी आपल्यासमोर हजर करा. येस सर, पाठवतो. येस, ओके, ठीक आहे. सुशील, तुझं काय? 3 महिन्याची फी बाकी आहे तुझी. काय करतोस? हा सर, उद्या नक्की देतो. ओके. मनीष, तुझं काय? आज सर, आजच भरतो. ओके. ओंकार, तुझी फी पण 3 महिन्याची पेंडिंग आहे. काय करतोस? सर, फी साठी पैसे मी जमा केले होते, पण अचानक आईला दवाखान्यात नेले आणि मग पैसे खर्च झाले. हे बघ, आईचं कारण वगैरे देऊन आता बस झालं. मला यातली कोणती कारण नकोत, मला फीस पाहिजे. सर, पुढच्या महिन्यात भरतो मी. नक्की? हो सर. ओके. दीपक, तुला तर सांगून मी कंटाळलोय. तुझी तर 3-4 महिन्याची नाही तर अखंड वर्षाचीच फी द्यायची आहेस. अरे, फीज नाही द्यायच्या तर कॉलेजला येतं कशाला? सर, 4-5 दिवसात देतो. नाही चालणार. फी ताबडतोबच पाहिजेत. तू उद्या फी घेऊन नाही आलास तर कॉलेजलाच नाही आलास तरी चालेल, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मग उद्या तुम्ही फीस सांगितल्या वेळाप्रमाणे भरा. नाही भरला तर मात्र कॉलेजला मी घेणार नाही. या तुम्ही आता. काय झालं हो गावाला?
आपल्या दारात कधी यायचा देव? 10,000 रुपये वर्गणी आली पाहिजे. आणि ज्याला कोणाला ही वर्गणी मान्य नसेल त्यानं आत्ता ह्या मीटिंगमध्ये सांगायचं. म्हणजे काय आहे की ह्या वर्षापासून त्याच्याकडे देव जाणार नाही. आपल्याकडे देव येईल असं वाटत नाही. का हो, काय झालं? जो वर्गणी देईल त्याच्याकडेच देव येणार आहे. अरे देवा, पण देव दारात नाही आला तर जीवास लागून राहिलो. मी असं करते, रमेशाला फोन लावून बघते. हं? हा, जरा फोन देता तुमचा. हॅलो. अरे रेंज नाही इथं, थांब जरा. हॅलो. अरे ते देव यायचं आहे ना दारात, मग जरासं पैसे पाहिजे होतं. काहीतरी बघ. अरे धरविलेला कारण देऊन कसं भागल? अरे पण आम्ही तरी कुठून द्यायचं रे सारखं पैसे? बरं. हां. काय बोलू नकोस, सगळं समजतंय मला. आपण असं करू, काहीतरी इकू आणि पैसे देऊन टाकू. इको काय ऐकणार आपण? काय आहे काय आपल्याकडे ऐकायला? हे बघा, आपण असं करूया, हे माझं मंगलसूत्र आहे ना ते इकू. अहो कोण पण 10,000 रुपये देईल आणि देवाचे पैसे देऊन टाकूया. हां. आई, देवाची वर्गणी नाही, गावाची वर्गणी आहे. आणि देव कधी मागतो का आपल्याकडं? देव फक्त आपल्याला देतो. तू अक्कल शिकू नकोस हा मला. मला आता देवाचे 10,000 रुपये द्यायचेत म्हणजे द्यायचेत. बाबा मला फी भरायची आहे आणि वर्षभराची फी बाकी आहे. हे बघ, रमेशशी बोलून मी फी देऊन टाकेन. हो बाबा, मला उद्याच फी भरायची आहे. नाही जमणार. अरे मंदिरासाठी पैसे जमा करायचेत आम्हाला, आणि मध्येच तुझ्या फीचं काय आलं रे? मोठ्या पोराला शिकून आम्हाला कवडीचा फायदा नाही. मला सांगा, देव मोठ्या देवात राहतो का? आणि उंच कळस असायला गाभाऱ्यातल्या देवाला दिसतोय का तो? की लहान देवात देवाचा जीव गुदमरलाय म्हणून देवानं गावाकडे मोठ्या देवाची मागणी केली. गावात करण्यासारखं खूप काही आहे. हे बघ, हा गावकऱ्यांचा आणि गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. शेवटी देवावर श्रद्धा आहेच ना आपली. श्रद्धा आहे म्हणूनच गैरफायदा आहे. या विरुद्ध बोललं पाहिजे. गावाविरुद्ध बोललो ना तर मैताला पण माणसं येणार नाहीत. बाबा, हे माझं शेवटचं वर्ष आहे आणि मला खूप शिकायचंय. याई तू तरी सांग ना बाबांना. अरे पण मंदिराचे पैसे द्यायला नकोत काय आधी? अरे बाबा, परिस्थिती काय आहे बघतोयस ना रे तू. हं? तुझा मोठा भाऊ तिकडे मुंबईत बसलाय, तो पण पैसे नाही पाठवत आहे. आपलं हाय काय रे इथं? फक्त शेती, तिच्यावर सुद्धा पाऊस पडला. आता सरकार कधी मदत देईल ना तेव्हा देईल. तू म्हणायचं रे सारखं पैसे. आई, जे मंगळसूत्र तू मंदिरासाठी ठेवतेस ना, ते मंगळसूत्र माझ्या शिक्षणासाठी ठेव. काय बोलतोस तू? अरे मंदिरासाठी मी पैसे नाही दिले ना तर माझा सन्मान, प्रतिष्ठा, गावातली सगळं नष्ट होऊन जाईल. समाजात आम्ही एकटे पडू. बाबा, मला सध्या मंदिरापेक्षा शिक्षण महत्वाचं वाटतंय. मला मंदिर महत्वाचं वाटतंय. अहो आई बाबा, मी काम करून पैसे देईन ना तुम्हाला कमवून. आणि या जगात शिक्षणाशिवाय काय शक्य आहे का? हे बघ, तू शिक्षण घेऊ शकतोस पण आमची प्रतिष्ठा परत नाही मिळू शकत. बाबा, इज्जत प्रतिष्ठेचं बोलत आहात तुम्ही. अहो, शिक्षण आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच गरजेचं आहे. शिक्षणाचा उपयोग करून आपण आयुष्यामध्ये खूप काही मिळवू शकतो. आणि हो, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतो. आणि या मंदिराने तुम्हाला काहीच मिळणार नाही. अरे मंदिर बांधल्यानं ना गावाच्या विकासात भर पडेल. अहो बाबा, कसला विकास? या मंदिरासाठी जेवढा तुम्ही खर्च करताय ना, तेवढा खर्च जर या मोडकळी चालल्या शाळेसाठी केलात ना, तर कोण अधिकारी, कोण व्यावसायिक होतील आणि गावाचा विकास होईल. गावाच्या विकासाबद्दल तू बोलू नकोस. तुला एकदा नाही म्हटलं ना म्हणजे नाही. तुझ्या फीचं नंतर बघू. सोड ग. काय र? काय झालं? जेवणावर कशाला उगीच राग काढतोयस? मला भूक नाहीये. राव दे उपाशी.
मला न्याहारीसाठी ठेव. राहिला ना उपाशी. तुमचं पण असं आहे ना, अगदी जेवायच्या वेळेला बोलाल त्याला. लहान आहे होतो अजून. लहान खायचं कळतं, घरात काय चाललंय ते कळत नाही. हा, आणि काय दिवे लावणार तो? मोठ्याने लावले तेच ना. तर जेव. बाबा नगर जास्त विचार करूस. असं जेवणावर राग काढतात वे. हे बघ, आपण करू तुझ्या फीचं काहीतरी. हा, सांगू आपण बाबाला. नाही तर तुझ्या दादाला कळू. गप, नग रडू म्हटलं ना. नग रडू बाबा माझा. बघ बघ, गावात हुंबऱ्यामागे पैसे आले काय बघ सगळ्यांचे. कोण राहिला नाही ना. या बघ, कुठं होतास अजून? सगळ्या वाडकऱ्यांचे हुंबऱ्यामागे पैसे आले ना. बेर्डेवाडी आणि गुरव. अरे पण त्या खालच्या वाडीतला मोसमकर तो मुदत मागित होता, का खरं राहिला? काय आलो आलो. आला होय. घे घे. चंद्रकांत मोसमकर. त्या खालच्या वाडीतले पण सगळ्यांचे आले. तर सगळ्या वाडीतल्या सगळ्यांचे पैसे आता आलेले आहेत. तेव्हा देवाळाची पायाभरणी करायला हरकत नाही आहे. हा, लवकर करून टाकूया. देवाला जापसाल करूया. चला. बाई माझ्या आई भवानी देवी, खऱ्या राज्य माझा तू देला माकला धोंडा उभा कर. मुद्दल जाव रुजुगरचा वाटा उभा कर आई. राज सत्ताचा मालक उभा कर, पूर्व सत्ताचा मालक उभा कर, मूळ मालक उभा कर. तर ह्या सगळ्या गावात एका हातात दिला नाही, दोन हातात मान करून घे माझ्या आई. आणि या सगळ्या गावात तुझ्या जे काय पायाभरणीचं, मंदिराच्या पायाभरणीचं यवजलेलं आहे, तर तू उभी राहून इथं तुझं काम करून घे माझ्या आई. उत्तर जाऊ ऋतुगरचा वाटा उभा कर आई. राज सत्ताचा मालक उभा कर, पूर्व सत्ताचा मालक उभा कर, मूळ मालक उभा कर. तर ह्या सगळ्या गावात एका हातात दिला नाही, दोन हात तुझ्या जे काय पायाभरणीचं, मंदिराच्या पायाभरणीचं यवजलेलं आहे, तर स्वतः तू मालकीन म्हणून उभी राहा आणि हे काम पूर्ण करून घे. आणि ह्या गावांचा काय नारळ दिला आहे तुला, तर मान करून घे आणि सगळी विघ्न